अत्यंत पोट निवडलं. आणि बोलता 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 महाराज म्हणाले की बाबांनो, जनता जनार्दन सगळे जे समोर आपल्यासारखे बसले होते, महाराजांनी बोलता बोलता हात जोडले, म्हणाले आमचं आता वयमान झालं, पण आयुष्यभर तुम्ही आमच्याकडून परमार्थाची सेवा करून घेतली आहे, तुमचे उपकार. नारायणगिरीजी महाराजांनी समाजाचे आभार मानले, भरभरून आभार मानले, डोळे भरून आले त्यांचे. ते म्हणाले की तुम्ही मंडळींनी आम्हाला कीर्तन करायला लावलं, भजन करायला लावलं, आणि तुमच्या आग्रहामुळे आमचं जीवन परमार्थात गेलं. आता खरं तर गोष्ट उलटी होती की महाराजांच्यामुळे लोकांचं जीवन परमार्थात गेलं, पण साधू हा मालकी स्वतःकडे घेत नाही, सेवा स्वतःकडे घेतो. हे साधुत्व आहे. आणि म्हणून सद्गुरू नारायणगिरीजी महाराज नेहमी म्हणायचे की आम्ही गंगागिरीजी महाराजांचे सेवक आहोत, आम्ही तुकाराम महाराजांचे सेवक आहोत, आम्ही माऊलींचे सेवक आहोत, आम्ही पांडुरंगाचे छोटे मोठे वारकरी सेवक आहोत. त्यांचं नेहमी वाक्य होतं, ते म्हणायचे आम्ही पंडित नाही, विद्वान नाही, साधू नाही, संत नाही, आम्ही आहोत ते फक्त सेवक आहोत. आणि माझ्या नंतरच्याही पिढीमध्ये येणाऱ्यांना गरजेचं आहे, आपण सेवक आहोत. भजनी असो, कीर्तनकार असो, एखादा दानशूर दाता असो, कुणी असो, त्यानं कधीच स्वतःकडे मोठेपण घ्यायचं नाही. मी एक सेवक आहे, हीच भावना त्याच्या मनामध्ये असणं फार महत्वाचं. सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो तुमचे चरण, अहो स्वामी तुकया देवा या वरील करावा अवघेर. तुकाराम महाराज मालक होण्यासाठी प्रार्थना करतो. ते म्हणतात कोण पुण्याच्यांचा सेवक. पण कोणाचा सेवक? जी द्वंद्वाधिक दुराविरत. द्वंद्व म्हणजे काय? सुख दुःखे समे कृत्वा लाभाला भौजया जय ततो युद्धाय युज्यस्व नैवं पापमुवाप्स्यसि. अर्जुनाला कर्मयोग सांगताना भगवंताने सांगितलेला हा श्लोक आहे. पुढे भक्तियोग तर सांगितलाच 12व्या अध्यायात, पण अगोदर कर्माचा विषय जो निघालेला आहे त्यावेळेला भगवान म्हणाले की तू सुख आणि दुःख हे समान नजरेनं पहा. सुख आणि दुःखामध्ये समान वृत्ती ठेव, लाभ आणि हानी यामध्ये समान वृत्ती ठेव. कारण या प्रपंचातला लाभही खोटा आणि इथली हानी खोटी. आणि म्हणून लाभ आणि हानीला फार महत्व देऊ नको. तो युद्धाय युज्यस्व. तू फक्त तुझं कर्तव्य कर. युद्ध करणं हे जे तुझं कर्तव्य आहे, त्या कर्तव्यामध्ये तू चूक करू नकोस. कर्तव्य तुझं नीट कर. पुढे 12व्या अध्यायामध्ये सुद्धा सांगितलं, समशत्रौच मित्रे तथामान अपमान शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्यनिंदा श्रुतिर्महु सदुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिर्. या पद्धतीनं पुढेही द्वंद्वरहित कसा हो हे अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात. अर्जुना काय कर, तर तू समशत्रौच मित्रेच, शत्रू आणि मित्र या दोघांना समान नजरेनं पहा. भक्तियोग सांगितलंय बघा 12वा अध्याय. अवघड गोष्ट आहे. शत्रू आणि मित्राला एका समान नजरेनं पाहायचं. मला असं वाटतं समाजामध्ये अशी माणसं तुमच्यामध्ये जरूर आजही आहेत की जे वेळ प्रसंगाला माणुसकीनं वागतात. कोण शत्रू कोण मित्र याचा विचार करत नाही. सुख दुःखाच्या वेळेला, देवधर्माच्या वेळेला, लग्न कार्याच्या वेळेला शत्रू मित्रत्वाचा विचार न करता माणुसकीचा विचार करतात. अशी माणसं, असे स्त्री पुरुष तुमच्यामध्ये सुद्धा आहे. तो खरा भक्तियोग आहे. आणि मग भक्तीमध्ये आयुष्य वेचणारा साधू म्हणून जर का शत्रू आणि मित्र त्याच्या मनामध्ये समान नसेल, मुळात आपल्याला सांगू, साधूला कोणी शत्रूच नसतो. विठाला अरे हे खोटारड आहे सगळं. जर कोणी म्हणत असेल की साधूला शत्रू आहे, तुकाराम महाराज कधी गाथेमध्ये म्हणाले नाही की मला कोणी शत्रू आहे. महाराजांनी त्यांना माहिती आहे समाजामध्ये वेगवेगळे विचार आहे, प्रवृत्ती आहे. श्लोक आहे गीतेचे आणि त्या 700 श्लोकावरती अत्यंत गोड केलेलं भाष्य भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. आणि 9033 ओव्या
9033 ओवीमध्ये एकाही ठिकाणी ते लिहित नाही की माझ्या आईवडिलांना मारलं, आम्हाला गावाबाहेर काढलं, मधुकरी दिली नाही. हे आम्ही कीर्तनकार मंडळी सांगतो चरित्र सांगायचं म्हणून. माऊली स्वतः कुठेच लिहित नाही. याला म्हणावं साधू, याला म्हणावं महात्मा. त्याला कोणी शत्रू नाहीये, ज्याला कोणी मित्रही नाहीये, ज्याला ही सगळी जनता जनार्दन आत्मीय आहे, हे सगळे एक सारखेच आहेत, त्याला तो वेगळं मानतच नाही. हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची जाहला. कोण आहे साधू? ज्ञानोबा सांगतात, हे विश्वची माझे घर. या विश्वाला, सकल ब्रह्मांडाला जो माझं घर मानतो, म्हणून ब्राह्मण कुळातले आमचे पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज, एका सामान्य गरीब कुळातलं एक मुलग ते वाळूमध्ये, तापलेल्या वाळूमध्ये रडत होत. त्याला चालताही येईना, रखरक्त होऊन वाळू तापली, आणि कोणी मोठा माणूस त्याच्या बरोबर नाही. हरिजन वस्तीतलं ते मूल नाथ महाराजांनी प्रेमानं उचलून कडेवर घेतलं. महाराज म्हणाले नाही की हे मूल अमक्याच आहे तमक्याच आहे. मनुष्य जितका संकुचित तितका जातीभेद जास्त, तितका द्वेष मत्सर जास्त, आणि मनुष्य जितका व्यापक तितका जातीय भेद, धर्मभेद आणि तितकाच द्वेष मत्सर त्याच्या अंतःकरणातला कमी. विठाला क्रुझावरती ठोकून, खिळे ठोकून अंगाला मारलं. काय अपराध होता येशू ख्रिस्ताचा? लोकांना सन्मार्ग सांगत होता, लोकांना चांगलं जीवन कसं जगावं हे मार्गदर्शन करत होते. पण ते येशू ख्रिस्त, आणि एवढं केलेलं असताना सुद्धा ज्याला अजात शत्रू कशाला म्हणतात, साधू कशाला म्हणतात? त्या क्रुझावर ठोकलेला असताना शेवटच्या घटकात येशू ख्रिस्त पोहोचतायत. आणि अशा वेळेला येशू ख्रिस्त म्हणाले की माझी शेवटची इच्छा एकच आहे, ज्या कुणी मला अज्ञानानं हे असं त्रास दिलाय, समाजाने त्यांना क्षमा करावी. ते अज्ञानी आहे, त्यांना काही त्रास देऊ नये. याचं नाव साधू. आणि म्हणून जी द्वंद्वादिक दुरावी, साधूला शत्रू कोण आहे? जनमित्र होई सकळाचा, अशुभ न बोलावी वाचा. हे तुकाराम महाराजांचं वाङ्मय आहे. मग आम्ही गाथा वाचायची कशासाठी? आम्ही ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचं कशासाठी? आम्ही गीता, रामायण, महाभारत या अध्यात्माच्या चर्चा करायच्या कशासाठी? आमचं अंतःकरण जोपर्यंत पवित्र होत नाही, व्यापक होत नाही, हे विश्व माझंच आहे ही भावना तयार होत नाही, तोपर्यंत सगळं अवलंबर आहे. उमरे ब्राह्मणी या ठिकाणी सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांच्या हस्ते गंगागिरीजी महाराजांचा सप्ताह झाला. गोष्ट काही वर्षांपूर्वीचीच आहे. 17-18 वर्ष, 20 वर्ष त्यापेक्षा जास्त काळ झाला असेल. आणि उमरे ब्राह्मणी या सप्ताहामध्ये तिथल्या संयोजकांनी सामुदायिक विवाह सोहळा ठेवला. जसा आपल्या शिर्डीला आणि परिसरामध्ये होतात सामुदायिक विवाह सोहळे, म्हणजे छान होतात. अक्षय तृतीयेला शिर्डीला मोठा साईबाबांच्या कृपेने सामुदायिक विवाह सोहळा होता. तर असा सामुदायिक विवाह सोहळा श्रावण पंचमीच्या दिवशी, सप्ताह सुरू होण्याच्याच दिवशी सामुदायिक विवाह सोहळा ठेवला. आता मी त्यामध्ये सक्रिय होतो, कारण एकतर उमरे हे आमचा आजोळ, दुसरी गोष्ट त्या सामुदायिक विवाह सोहळ्यात आमच्या धाकट्या भावाचं लग्न आम्ही घडून आणलं. कारण योग जुळून आला. महाराज मला म्हणले, काय अरे तुझ्या भावाचं जमलेलं, मग करायचं लग्न. म्हणजे महाराज तुम्ही सांगताल तसं. आणि आम्ही तो आदर्श पाळला त्यांच्या वचनाचा. तर त्या सप्ताहामध्ये असा एक प्रसंग आला. संयोजक म्हणाले नारायणगिरीजी महाराजांना चर्चा करायला आली. सांगितलं, महाराज या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये काही लग्न मुस्लिम समाजाचे आहेत, काही लग्न ख्रिश्चन समाजाचे आहेत, काही लग्न बौद्ध समाजाचे आहेत, काही हिंदूंचेही आहेत. तर हे आपल्या सप्ताहात चालेल का?
असा प्रश्न सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांना विचारला. सकाळची पूजा अर्चा उरकून चहा पाणी वगैरे असं चाललेलं होतं. महाराजही राहुटीतून भजन मंडपाकडे निघण्याच्या तयारीत होती. सकाळची वेळ, संयोजक सगळे आलेले होते. महाराजांनी तिथे कमीत कमी 15-20 मिनिटं समजावून सांगितलं. ते म्हणाले, अरे बाबांनो, मुस्लिम असला म्हणजे तो माणूस नाही का? ख्रिश्चन असला म्हणजे माणूस नाही का? बौद्ध असला म्हणजे माणूस नाही का? पण त्यांची लग्न त्यांच्या रीतिरिवाजानं झाली तर आपल्या धर्माला बाधा येण्याचं कारण काय? आपल्या मंडपात जरी झाली तरी ज्याला त्याला आपल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून उलट आपल्या सप्ताहामध्ये जर का असं सर्व धर्मीयांची लग्न सोहळे होत असतील तर खऱ्या अर्थानं संतांचे विचार सार्थ झाले. कारण संत इथे सगळ्यांना या म्हणतात आणि सगळेजण इतक्या प्रेमाने आले. सगळेच जर आले तर खऱ्या अर्थानं मौलींचा विचार इथे सार्थ होईल. तुकोबारायांनी जे अभंगात लिहिलं ते सार्थ होईल. आपण तोच तर प्रयत्न करतोय आणि ते नक्की इथे घडायला पाहिजे. मला वाटतं हे साधुत्व आहे की जिथे भेद दृष्टीने पाहिलं जात नाही, जिथे विश्वाला माझं म्हटलं जातं, ही व्यापकता आहे. साईबाबांकडे येईल तो भक्त, सबका मालिक एक. मला वाटतं हा केवढा संदेश आहे. आजच्या विश्वातल्या सगळ्या समस्या मिटवण्याचं सामर्थ्य साईबाबांच्या एका शब्दात आहे, ते म्हणजे सबका मालिक एक. या एका शब्दात, कारण धर्मावरून भांडणं आहे, पंथावरून भांडणं आहे, जातीवरून भांडणं आहे, पक्षावरून भांडणं आहे, वेगवेगळे वाद जगाच्या जागतिक पातळीवर सध्या सुरू आहे. देशादेशातली भांडणं, धर्माधर्मातली भांडणं, पक्षापक्षातले वेगवेगळ्या सत्ता महासत्ता त्यांच्यातले संघर्ष. आता रशिया युक्रेन तर सध्या सुरूच आहे. हे सगळं थांबवण्याचं सामर्थ्य कुठे आहे? हे संतांचा विचार की बाबा कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठल्याही जीवाचा मत्सर आपल्याकडनं घडता कामा नये हे सांगणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. आणि सबका मालिक एक. मला असं वाटतं बाबा म्हणतात ते किती योग्य आहे ना, किती सार्थ आहे. ही सगळी जीवसृष्टी आहे. आपण म्हणतो धर्म वेगळे, पंथ वेगळे, पण विचार करा माय बापू, प्रत्येकाचा सूर्य वेगळा आहे का? नाही, सगळ्यांना सूर्य एकच आहे. प्रत्येकासाठी जमीन वेगळी आहे का? जमीन एकच आहे. प्रत्येक धर्मासाठी पाणी वेगळं आहे का? पाणी एकच आहे. प्रत्येक धर्मासाठी वाहणारी जी हवा आहे ती वेगळी आहे का? नाही, ती हवाही एकच आहे. मग प्रत्येकाचा देव कसा काय वेगळा आहे याच्यावर बारकाईनं चिंतन आपण केलं पाहिजे. आणि त्याचं उत्तर आपल्या भागवत धर्मानं, आपल्या गीतेनं, रामायणानं अगोदरच देऊन ठेवलेलं आहे की देव वेगळा नाहीच आहे. प्रत्येकानं वेगवेगळ्या काळात तो देव वेगवेगळ्या पद्धतीनं मांडला, परंतु देव एकच, एकमेवा द्वितीयं ब्रह्म नेहना नास्ति किंचन विठला. बेस वाढलाय, पहिल्यासारखं सिटी काहीतरी बदल झाला. विठाला मग सर्वांसाठी सूर्य एक, चंद्र एक, आकाश एक, पृथ्वी एक, आणि सर्व काही एक आहे. सर्वांचा देवच कसं काय वेगळा? नाही, तो वेगळा नाहीच आहे. आणि म्हणून सर्वांचा परमात्मा सुद्धा मजहब नाही सिखाता आपस में वैर रखना. कोणताही धर्म आपसात वैर आणि संत महात्मे तर नाहीच नाही. आणि म्हणून सर्वांना आपलं म्हणणं, सर्वांना सोबत घेऊन चालणं. प्रसंगी तुमच्या
हे खऱ्या अर्थानं साधूंचं काम. आणि तुकोबारांनी किती अपराध पोटात घातले. रामेश्वर शास्त्रींनी एवढा छळ केला, पण महाराजांनी विचाराने मार्ग काढला, दांडगाईने मार्ग काढला. तुकाराम महाराजांना अशक्य होतं काय? अशक्य नव्हतं. कारण रामेश्वर शास्त्रीला विचारांचा विरोध विचारांनी न करता, तो दांडगाईने करता, छत्रपती शिवाजी महाराजांचं सानिध्य त्यांना होतं. पण महाराजांनी विचार केला की हा अध्यात्म पंथात आपण काम करतोय, विचारांचा संघर्ष विचारांनी व्हावा, त्याला काही तत्व आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थात जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांना शत्रू आणि मित्र हे दोन्ही समान. ज्ञानोबांना शत्रू मित्र समान आहे. म्हणून पसायदान मागताना मित्रासाठी वेगळं पसायदान आणि शत्रूसाठी वेगळं कुठे आहे? सर्वांसाठी एकच आहे. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी त्रिलोकी भजिजो आदि पुरुषी अखंडित. आणि शत्रू आणि मित्र हे दोन्ही जरा समान आहे. ही द्वंद्वाधिक दुराविले. मान आणि अपमान ज्यांना समान झालाय. मायबाप हो, साधूंचं जीवन इतकं श्रेष्ठ पातळीवर जातं, आपल्याला वाटतंय आपण त्यांचा मान करतोय, पण तो मानही ते स्वीकारत नाही. ते मनानं तिथे गुंतलेले नसतात. आणि अपमान जरी केला, आपल्याला वाटतंय आपण एखाद्या साधूचा अपमान केला, पण ते त्याच्यातूनही निवृत्त झालेले असतात. ना त्यांना त्या अपमानाचं दुःख आहे, ना त्यांना त्या मानाचं. तुकाराम महाराज सांगतात, निंदी कोणी मारी वंदी वंदी कोणी तुकाराम महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सन्मानित केलं, पण महाराजांनी तेही कुठे मनाला लावून घेतले, घोळून केले नाही. म्हणजे सन्मानालाही ते अंतःकरणानं शिवत नाही. आणि अपमान तर अनेक वेळा झाले. एक प्रसंग आपल्याला उदाहरण म्हणून सांगतो. एकादशीचा दिवस होता. तुकाराम महाराज सकाळी घरातनं आवरून पांडुरंगाच्या रावळात भल्या सकाळी काकड आरतीसाठी लवकर गेले, दर्शन केलं, प्रदक्षिणा करायला लागले. तर तिथे काट्या लावलेल्या होत्या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या जवळ. कारण त्या मंदिराला खेटून जी इनामी जमीन होती ती मंबाजी गोसाव्याकडे होती मंदिराची इनामी जमीन. पण तो मंबाजी गोवा त्याच्याकडे ती, आणि त्यानं ती काट्या लावल्या. काट्या लावल्यानंतर तुकाराम महाराजांना वाटलं, अरे आज हरिदिनी एकादशी वारकरी येणार आणि या काट्या लावणं काय उचित आहे का? मोठ्या प्रेमानं कळकळीनं महाराजांनी त्या दोन दोन काट्या बाजूला काढल्या, प्रदक्षिणेला रस्ता करून दिला. आलेल्या काही लोकांनी मंबाजी बुवाला जाऊन सांगितलं, म्हणजे अहो बुवा, काल तुम्ही काट्या लावल्या होत्या. म्हणे हो, तुकोबानी काढल्यात त्या. असा राग होता. कारण तो स्वतःला खूप विद्वान महान पंडित समजत होता. एकतर मी ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, आणि त्यातही पुन्हा माझा अधिकार आहे. या तुकोबाचा काय अधिकार आहे अध्यात्म सांगण्याचा? कुंभ्याच्या पोटी जन्म झालेला याचा हा काय अभंग सांगणार, हा काय कीर्तन सांगणार? फार वाईट परिस्थिती ती मायबाप पूर्वीच्या काळात. आणि म्हणजे तुकोबारांचे उपकार आहे, हे सकल संतांचे उपकार आहे. ही सगळी कष्टकरी शेतकरी 18 पगड जातीतली माणसे या स्टेजवर उभा राहू शकतात, टाळ वाजवू शकतात, विणा घेऊ शकतात, मृदंग वाजवू शकतात, गायन करू शकतात, कीर्तन करू शकतात. हा 18 पगड जातीतल्या बहुजनांना अधिकार देण्यासाठी संतांना खूप परिश्रम घ्यावे लागले. फार परिश्रम, फार कष्ट, फार मोठा संघर्ष. आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना त्या मंबाजी बुवानी अक्षरशः आल्यानंतर त्याच काट्या धरल्या हातातून त्या फासटीनेच मारलं.
महाराज म्हणावं मुंबईची बुवा रागू नका, काय मारताय, मलाही मारता येईल तुम्हाला, पण ही काही भांडण करण्याची जागा आहे का? मंदिर म्हणजे तुम्ही मारताय तर मी मारी, पण ही काही उचित आहे का मुंबाजी बुवा? अरे मंदिर आहे, इथं आपण भजन करू, इथे कीर्तन करू, इथे चार चांगल्या गोष्टी लोकांना सांगू, मारामारीची जागा आहे का ही? परंतु त्या अधिकार पदाचा जो अभिमान, जातीचा अभिमान, पदाचा अभिमान, आणि त्याच्यामुळे मुंबाजी ऐकायला सगळं गाव म्हणालं. आज संध्याकाळी तुकाराम महाराज काही कीर्तन करीत नाही. बरं, लोक म्हटलं की सगळ्या विचाराचे लोक असतात. काही जण म्हटले असा मारला तो तुकोबा. आता काय तुकोबाने घोडं मारलेलं होतं यांचं, तुकोबाच्या मारण्यावर हसावं. वास्तविक तुकोबा हे समाजाच्या उद्धारासाठी धडपडत होते, पण कळत होतं का सर्वांना? महाराजांना मार बसत होता, लोक त्यातले काही लोक हसतही होते, काहींना वाईटही वाटत होते की अरे मंबाजीचं चुकलं बरं का, तुकोबांनी काय वाईट केलं होतं का? पण काही जण म्हणजे बरी जिरवली त्या तुकोबाची, फार नाद आहे त्याला, उठसुटकी मंदिराकडे पळतो. आता तुम्हाला येणं होत नाही, तुकोबा जातो तर बिघडलं कुठं? मोठा अवघड खेळ आहे हा सगळा. आणि म्हणून तुकाराम महाराज आज काही कीर्तन करत नाही. हे अण्णाचा रक्त निघेपर्यंत मारला म्हणे तुकोबा. पण संध्याकाळी सगळ्याच्या अगोदर आवरून तुकाराम महाराज आले आणि सांगितलं, बाबांनो आज एकादशी आहे ना, आपल्या मंदिरातला नियम आहे कीर्तनाचा. पण लोक म्हणजे महाराज ते दुपारी भांडण झालं, दुपार गेली, भांडण संपलं, काय करायचं आपल्याला? आपण जेवण नाही केलं का म्हणे? मग भांडण केलं तर जेवण फराळ तर केलंच ना, मग कीर्तन का टाळायचं? आपण कीर्तन हे केलंच पाहिजे. याला साधुत्व म्हणतात, याला संतत्व म्हणतात, जे मानातही अडकत नाही, अपमानातही अडकत नाही. आपली सेवा, आपली जबाबदारी, आपलं चिंतन, आपलं प्रबोधन याच्याशी ते प्रामाणिक. मला आपल्याला सांगायचंय, काही किती चांगले काही डॉक्टर आहेत. काही डॉक्टरांना लोकांनी जाऊन विनाकारण मारलं म्हणून काही त्यांनी दुसऱ्या दिवशी पेशंट तपासायचे बंद केले का? हीच ती सज्जन प्रवृत्ती आहे. जी माणसं आपल्या हातातला वसा टाकत नाही, आपलं कर्तव्य टाकत नाही, समाजाच्या अज्ञानावर ते रुसत नाही. विठाला आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज मान आणि अपमानाच्या पलीकडचं जीवन, लाभ आणि हानीच्या पलीकडचं जीवन, आपलं आणि परक हा भाव सामान्य माणसाच्या मनामध्ये, साधूच्या मनामध्ये काय? सामान्य माणसाच्या मनामध्ये कधी कधी त्याला वाटतं हा जवळचा तो दूरचा हा भाव येतो. परंतु साधूच्या जीवनामध्ये ना जवळचा ना दूरचा हे सगळं ब्रह्मांड त्यांना आपलं वाटतं. आता हे सोवळे झाले ते भोवळ, हे ब्रह्मांड त्यांना वाटतं. आणि हा अभ्यास करायला पाहिजे. ही अवघड गोष्ट आहे इथपर्यंत पोहोचला. पण हळूहळू ही व्यापकता, हे मनाचं मोठेपण, ही विचारांचं श्रेष्ठत्व, परमार्थात माणसं मोठी होतात म्हणजे ती काही फक्त वजन वाढलं माझ्यासारखं 70 किलोचा 90 किलो झाला म्हणजे माणूस मोठा झाला होय? हा रोग आहे. हे वजन वाढणं म्हणजे हा रोग आहे. आणि याला तुम्ही जर साधू म्हणत असाल तर फारच मोठा भ्रम आहे. मोठं होणं म्हणजे मायबापू आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसवू पाऊले श्री गुरुची. आपल्याला हृदय व्यापक करावं, विचार व्यापक करावा, मोठी करावी लागते. हा धर्म, हे ऋषीमुनी, हे संत, हे ग्रंथ हे आपल्या समोर पाहिजे. व्यक्तिगत मान आणि व्यक्तिगत अपमान, व्यक्तिगत द्वेष आणि व्यक्तिगत मत्सर जर का आपण देवाधर्मात आणायला लागलो तर आपण या परमार्थाला खाली घेऊन जातोय उंचीवर नेण्यापेक्षा. हे रामायण किती श्रेष्ठ आहे, जग या रामायणाकडे पाहत आहे. गीता किती श्रेष्ठ आहे, जगातल्या शेकडो भाषेमध्ये गीता गेलेली आहे. आपले विचार त्या उंचीवर ठेवून आपल्याला हे काम केलं पाहिजे. तरच तो माणूस आध्यात्मिक, तर तो खरा वारकरी, तर तो खरा स्वाध्यायी, तर तो खरा कोणत्याही पंथाचा असो. इतकी श्रेष्ठत्व आपल्याला त्या विचारांचं ठेवून ही वाटचाल आपल्याला करत राहायची. म्हणून तुकाराम तेव्हा मला सेवा करायची बघा, पण अशा साधूंची करायची की असं जीवन ज्यांचं आहे, इतकं व्यापक जीवन ज्यांचं आहे. कोण पुण्य त्यांचा होईन सेवक,
जिहिद्वंद्वादिक दुराविले. किती वाजले आता? आमच्याकडे नाही घड्याळाचा पत्ता. 11:15. आता शिकस्त झाली नाही का? 11:15 झाले म्हणजे फार वेळ झाला, उशीर झाला. आणि खरं म्हणजे फार दगदग आहे या काळामध्ये कीर्तन प्रवचनाची. पण सोनेवाडीचा निरोप आपुलकी मनामध्ये म्हणून तारीख घेतली. काही चुकलं असलं तर माफ करा. विठोबा रखुमाई